आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज। बातमी अमरावतीमधून। अमरावतीच्या दर्यापूर तामसवाडी फाटा या ठिकाणी भीषण अपघात झालाय। चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा अपघात झालाय। या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले असून 3 प्रवासी गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 5 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र आजीच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रवण कुमार यादव याला अटक केली। अकोल्यातील पातूरमध्ये बनावट बियाण्यांच्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी सारस 335 कंपनीचं सोयाबीन बियाणं लागवड केलं होतं, पण बियाणं काही उगवलंच नसल्याने याकडे कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी होते। नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। दोषींकडून रकमेची वसुलीही करण्यात येणार आहे। तर आमदार प्रवीण दटके यांनी या संदर्भात एसआयटी चौकशीची मागणी केली होती। बोगस पद्धतीने कागदपत्र देऊन खोट्या सह्या करून अनेकांची नियुक्ती झाली होती। तर नागपूरमध्ये शहरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। 1-2 नव्हे तर तब्बल 837 अनफिट स्कूल बसेस विद्यार्थ्यांची वाहतूक करतात। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आहे। 10 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र जारी करण्याचे आदेश देण्यात आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।